श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीफळ, म्हणजेच काय की येणारा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, याची आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। मित्रांनो बघा, वृश्चिक राशी राशीचक्रातली 8व्या नंबरची राशी आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो बघा की अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि आपले जे काम आपण हातात घेत आहे ते काम पूर्ण करणारी आणि पूर्ण केल्याशिवाय न थकणारी रास म्हणजे वृश्चिक रास। आणि वृश्चिक राशीचे व्यक्ती सुद्धा अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात, परंतु त्यांना राग फक्त लवकर येत असतो। अशाच प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, ह्या आठवड्यात तुमची थोडीशी दगदग होणार आहे। तुमचा प्रवास, कामानिमित्त जो दूरवरचा प्रवास होणार आहे त्या प्रवासात तुमचं थोडीशी दगदग तुम्हाला जाणवणार आहे, त्या प्रवासाचा ताण तुम्हाला जाणवणार आहे। परंतु काम असल्यामुळे, कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा असल्यामुळे तो तुम्हाला प्रवास टाळता येणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला प्रवास हा करावाच लागणार आहे। तर मित्रांनो चला पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला जर तो कामानिमित्त जो दूरवरचा प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला थकवा, आळस हा जाणवणार आहे, थोडीशी दगदग तुमची वाढणार आहे, तणावग्रस्त तुम्ही असणार आहात। परंतु त्या प्रवास झाल्यानंतर मात्र तुम्हाला येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। तुमचे थोडीशी धावपळ होणार असल्यामुळे थोडंसं आरोग्यात तुम्हाला चढ उतार जाणवतील। बाकी फक्त व्यायामाकडे लक्ष द्या, योगाकडे लक्ष द्या, योगा करा, तुमचं आरोग्य हे चांगलं राहील। योगा केल्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा तुमचं चांगलं राहणार आहे। थोडंसं फक्त एकच आहे की ज्यावेळेस तुम्ही कामानिमित्त प्रवासात जाल त्यावेळेस खाण्यापिण्याकडे लक्ष द्या। ज्या चांगल्या गोष्टी असतील, तुम्हाला आरोग्याच्या हितकारक गोष्टी असतील त्याच तुम्ही सेवन करा आणि त्यामुळे तुमची प्रवासात कुठल्याही प्रकारच्या पोटाचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही। तुमची धावपळ होत असली तरी तुम्ही जे आरोग्याला हितकारक आहे अशाच वस्तूचे सेवन, अशाच पदार्थाचे सेवन तुम्ही केले पाहिजे। म्हणजेच काय, येणारा आठवडा हा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा धावपळीचा असणार आहे। तुमची धावपळ होणार असल्यामुळे आरोग्यात हे चढउतार राहणार आहे। त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी वृश्चिक राशीच्या येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला असणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील आणि तुमचे सहकारी तुम्हाला मदत देखील करणार आहे। तुम्हाला एखादं काम जर वरिष्ठांनी दिलं असेल ते काम तुम्ही पटकन ते पूर्ण करणार आहात आणि ते पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहतील। त्यांची मर्जी तुम्ही सांभाळणार आहात आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहिले की बढती सुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे। पगारवाढ सुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते। सहकारी सुद्धा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे जे असलेले सहकारी आहेत ते सहकारी सुद्धा तुम्हाला सहकार्य करणार आहेत। तर म्हणूनच येणारा आठवडा हा वृश्चिक राशीच्या नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे। ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्या ठिकाणावरूनच तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं। म्हणजेच येणारा आठवडा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघा की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही एखादी मोठी डील फायनल करणार आहात, त्या डीलमधून तुम्हाला भविष्यात खूप मोठा नफा मिळणार आहे। अशी डील तुम्ही येणाऱ्या आठवड्यात फायनल करणार आहात। त्याचप्रमाणे बघा की व्यवसायात तुम्ही एखादा नवीन योजना तुम्ही आणणार आहात, त्या योजनेमुळे तुम्हाला व्यवसायात तुमचा फायदा होणार आहे। नवीन जर तुम्हाला व्यवसाय टाकायचा असेल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे। त्याचबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची जर शाखा तुम्हाला टाकायची असेल तर येणाऱ्या आठवड्यात तुम्ही ती टाकू शकता। म्हणजेच काय की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया की
आर्थिक बाबतीत येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. पैशाची आवक तुमची वाढणार आहे आणि पैशाची आवक वाढल्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा की गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. शहानिशा करूनच गुंतवणूक करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. येणारा आठवडा हा तुम्हाला सावधानगिरी करूनच गुंतवणूक करायची आहे. एखादा व्यक्ती जर तुम्हाला भूलथापा मारत असेल की या ठिकाणी गुंतवणूक करा, डबल होतील, टिबल पैसे होतील, अशा ठिकाणी गुंतवणूक करणे नक्की टाळा. तज्ञांचा सल्ला मात्र गुंतवणूक करत असताना घ्या. आणि गुंतवणूक ही तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडत असते. गुंतवणूक ही भविष्यासाठी असते. त्यामुळे सावकाशपणे गुंतवणुकीचा निर्णय घ्या. घाई गडबडीत कुठलाही आर्थिक व्यवहार तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करायचा नाहीये. कुठल्याही प्रकारची जमीन घ्यायची असेल, वाहन खरेदी करायचं असेल किंवा एखादा मोठा सौदा तुम्हाला करायचा असेल तर येणाऱ्या आठवड्यात तो तुम्ही सावधानगिरीनेच करा. तज्ञांचा सल्ला घ्या. माहितीगार व्यक्ती ज्या असतील त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही आर्थिक व्यवहार येणाऱ्या आठवड्यात केले पाहिजे. त्यानंतर बघा की येणाऱ्या आठवड्यात तुमची अनेक स्वप्न पूर्ण होतील. जी स्वप्न तुम्ही बघितली असतील, तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल, घर खरेदी करायचं असेल, ती स्वप्न तुमची येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. बचतीची सवय लावा. अनावश्यक खर्च तुम्ही टाळा. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. फक्त अनावश्यक खर्च टाळा. आणि एकच तुम्हाला महत्त्वाचा सल्ला म्हणजे गुंतवणूक करत असताना शहानिशा करूनच गुंतवणूक करा. तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या गुरुजनांचं सहकार्य लाभणार आहे. गुरुजनांचा तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे आणि तुमचे गुरुजन जे असतील म्हणजे तुमचे शिक्षक जे असतील ते तुम्हाला सहकार्य करतील, तुम्हाला थोडंसं ज्ञान देतील आणि तुम्हाला येणारी जी परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा तुमची असेल, त्या स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. येणारा आठवडा हा विद्यार्थी वर्गासाठी, एखाद्या उच्च शिक्षणासाठी ज्यांना जायचं असेल त्यांना फायदेशीर ठरणार आहे. तर परदेशात जर विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी जायचं असेल त्यांना सुद्धा येणारा आठवडा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर बघूया महिला वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय धावपळीचा असणार आहे. तुम्हाला आरामासाठी वेळ मिळणार नाही. म्हणूनच महिला वर्गाने आपल्या धावपळीच्या काळातच थोडंसं आरामासाठी वेळ काढायचा आहे. आणि येणारा आठवडा हा महिलांसाठी एक सल्ला म्हणजे की तुम्ही आर्थिक व्यवहार करताना कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कुठलाही आर्थिक व्यवहार करत असताना तुमचे जवळचे जे नातेवाईक असतील, तुमच्या घरातले व्यक्ती असतील त्यांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही आर्थिक व्यवहार करा. म्हणजेच काय की किरकोळ जरी असेल, एखाद्याला उसने पैसे द्यायचे असेल तरी ते पैसे देताना ते पैसे वसूल होणार की नाही याची काळजी महिला वर्गाने घेऊनच एखाद्याला उसने पैसे येणाऱ्या आठवड्यात द्या. त्यानंतर बघूया की मित्रांनो, आताच आपण बघितलं की विद्यार्थ्यांसाठी, महिला वर्गासाठी, नोकरदार वर्गासाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. त्यानंतर बघा तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन पण अतिशय चांगलं असणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश राहणार आहे. तुमचा आणि तुमच्या जोडीदारामध्ये येणाऱ्या आठवड्यात ताळमेळ असणार आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात जाणार आहात. मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.